लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. लाडक्या बहिणींना मिळणार नागपंचमी सणाचं गिफ्ट प्लस रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. नागपंचमी प्लस रक्षाबंधन सणाची आता भेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. डबल पैसे आता जमा होणार आहेत. एक साथ दोन दोन गिफ्ट मिळणार आहेत. पैशांचा पाऊस होणार आहे. पैशांचा दुरळा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींना 1 वर्षाचे 12 हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि आता सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये 13वा आणि 14वा हप्ता जमा होणार आहे. नमस्कार, आज तारीख आहे 23 जुलै आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर. आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये. रक्षाबंधन सणाची भेट लाडक्या बहिणीला लाडक्या भावाला आता दिली जाणार आहे. माहिती सरकारतर्फे हे गिफ्ट असणार आहे आणि ही ऑथेंटिक रिअल अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट पाहूया. तर आजची सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे नागपंचमी प्लस रक्षाबंधन सणाची भेट. तर नागपंचमी प्लस रक्षाबंधन सणाच्या सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना, सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर्सला ऍडव्हान्स मध्ये खूप खूप हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. तुमचा हा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे, गोड होणार आहे. कारण की आता रक्षाबंधन नागपंचमी सणाचं गिफ्ट आता तयार आहे. लाडक्या बहिणींना मिळणार आहेत स्पेशल गिफ्ट. दोन दोन स्पेशल गिफ्ट मिळणार आहेत. महायुती सरकार आता हे गिफ्ट देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दरमहा लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना जमा होणार आहेत. महायुती सरकार तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे देणारच आहे. लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. ठीक आहे, आता आपण ती पुढची अपडेट पाहूया. तर बघा, जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्षामध्ये टोटल महिने असतात 12 आणि 12 महिन्याचे 12 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. एकूण लाडक्या बहिणीला 18,000 रुपये टोटल लाडकी बहीण योजनेमधून मिळाले आहेत. आता काही महिलांना कमी जास्त हप्ते मिळाले असतील. ज्यांनी उशिरा फॉर्म भरला असेल त्यांना 1, 2 किंवा 3 हप्ते कमी मिळाले असतील. ज्यांनी सुरुवातीला स्टार्टिंगला फॉर्म भरला असेल त्यांना पहिल्या हप्त्यापासून ते अगदी शेवटच्या 12व्या हप्त्यापर्यंत सर्व हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील. आता बघा, जून महिन्यामध्ये ह्या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. परंतु आता दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेचं दुसरं वर्ष. ठीक आहे, आता जुलै महिन्यापासून सुरू झालेलं आहे. परंतु दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता, जुलै महिन्याचा जो पहिला हप्ता आहे तोच पहिला हप्ता आहे दुसऱ्या वर्षाचा, तो आता जमा होणार आहे. अजूनपर्यंत दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता जमा झालेला नाहीये. आता हे पैसे जमा होणार आहेत. एक्झॅक्टली कोणत्या तारखेला, किती वाजता हे पैसे महिलांना, सर्व बहिणींना मिळणार आहेत, आता ते आपण पाहणार आहोत. तर बघा, अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये. तर आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आता जमा होणार आहे. तर एक्झॅक्टली कधीपर्यंत हे पैसे सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्ही हे नक्की समजू शकता की आता लाडक्या बहिणीचा, लाडक्या भावाचा सण जवळ आलेला आहे. तो सण म्हणजे आनंदाचा फेस्टिवल म्हणजे रक्षाबंधनचा सण. तर त्या सणाच्या अगोदर आता 13वा हप्ता आणि 14वा हप्ता 100% वाटप होणार आहे. रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहेत. 100% पैसे आता वाटप होणार आहेत. तर बघा, तुम्हाला हे पैसे तर मिळणार आहेत. त्या अगोदर आपल्या चॅनल तर्फे सुद्धा आता गिफ्ट वाटप केलं जाणार आहे. तर बघा, आपल्या मराठी अनिकेत हा युट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय युट्यूब चॅनल ठरत आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व ऑथेंटिक अपडेट्स पाहायला मिळतात. आता आपल्या चॅनल तर्फे एक गिव्हअवे केला जात आहे, पैठणी साडी वाटपचा गिव्हअवे. आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या आता वाटप केल्या जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर पैकी कोणीही ही साडी जिंकू शकतं. तर बघा, ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती. आता आपल्या युट्यूब चॅनलवरती 200K होणार आहेत, त्यामुळे आपण 2 पैठणी साड्या वाटप करणार आहोत. फ्रीमध्ये ह्या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे, गिव्हअवे केला जाणार आहे. 100% अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की दादा, ही साडी आम्ही कशी जिंकू शकतो, नक्की कोणाला ही साडी मिळणार? तर बघा, ही साडी 2 वेगवेगळ्या लकी विनरला मिळणार आहे. तर आता पहिला लकी विनर कोण, दुसरा कोण,
तर बघा तुम्हाला या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एक फक्त चांगली कमेंट करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी 100% त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करा, चांगल्या चांगल्या कमेंट्स करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, हे लक्षामध्ये घ्या. आता सध्या तुम्हाला पुढचा गिव्ह सुद्धा सांगतो. आता आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर झाले होते त्यावेळेस आपण एक पैठणी साडी वाटप केली. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 200K होतील आता त्यावेळेस 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 300K वरती 3 पैठणी साड्या, 400K वरती 4 पैठणी साड्या आणि 5 लाख ज्यावेळेस सबस्क्रायबर होतील त्यावेळेस 500K सबस्क्रायबर्स वरती 5 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलतर्फे पुढील भविष्यामध्ये अनेक सारे गिव्हअवेज येणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही संधी ऑपॉर्च्युनिटी आहे पैठणी साडी जिंकण्याची, विशेषतः सर्व महिलांसाठी. ठीक आहे, आता बघा आपल्या मराठी अनिकेत हा युट्यूब चॅनल आता सध्या महाराष्ट्र राज्यामधील लोकप्रिय युट्यूब चॅनल ठरत आहे. कारण की लाडक्या बहिणींसाठी सर्व अपडेट्स आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे व सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळालेलं आहे. आता आपलं नेक्स्ट टार्गेट आहे 1 मिलियन सबस्क्रायबर. ते आपल्याला गोल्ड प्ले बटन त्यावेळेस मिळणार आहे. आणि जर तुमच्या सर्वांच्या प्रेमाने, आशीर्वादाने आपण 10 मिलियन पर्यंत जर पोहोचलो, महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमावरती हे डिपेंड असणार आहे. ठीक आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावरती डिपेंड असणार आहे. त्यावेळेस मग डायमंड प्ले बटन पर्यंत आपण नक्कीच पोहोचू. सध्या तरी आपलं टार्गेट आहे गोल्ड प्ले बटनचं. हे टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे, ही झाली आता महत्वाची अपडेट. आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे तो आहे लाडकी बहीण योजना. आता बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार अशा अनेक व्हायरल बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. ठीक आहे, मग आता रक्षाबंधन सणाचे गिफ्ट म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचं गिफ्ट नक्की कधी मिळणार? आज तारीख आहे 23 जुलै. आज वार आहे बुधवार. आज पैसे जमा होणार का? ठीक आहे, उद्या तारीख आहे 24 जुलै, गुरुवारी पैसे जमा होणार का? एक्झॅक्टली 25 जुलैला वार आहे शुक्रवार आणि 26 जुलैला आहे शनिवार. तर नक्की कधी पैसे जमा होणार? की पैसे पुढच्या महिन्यात जमा होणार की याच महिन्यात आम्हाला पैसे मिळणार? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारले आहेत. तर त्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नक्की तुम्हाला पैसे कधी मिळणार? की 26ला पण नाही मिळणार, 27 तारखेला तर रविवार आहे, बँका बंद असतील, की 28 तारखेला पैसे मिळणार, की 29ला मिळणार, की 30 तारखेला, की ऑगस्ट महिन्याच्या की 31 तारखेला, की ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेला, की 2 तारखेला, की 3 तारखेला, की 4 की 5 ऑगस्टला नक्की कधी पैसे आम्हाला येणार? हा प्रश्न अनेक बहिणींचा आहे. याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नक्की पैसे कधी मिळतील हा प्रश्न अनेक बहिणींचा आहे. ठीक आहे, आता या तुम्हाला स्क्रीनवरती बघा जुलै महिन्याचं कॅलेंडर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, जुलै महिन्याचं हे कॅलेंडर आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय 23 तारखेला, वार आहे बुधवार. आता बघा तुम्हाला डायरेक्टली सांगायचं झालं तर आता महत्वाचा सण कधी आहे जुलै महिन्यातील? कारण की तुम्हाला माहित आहे विशेष करून शासनाची जी भूमिका असते ती असते की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे सणाच्या आधी गेले पाहिजे, जेणेकरून तो सण, लोकप्रिय सण, महिलांच्या रिलेटेड जो सण असतो तो जास्त करून तो आनंदामध्ये साजरा व्हावा, गोड व्हावा, ही शासनाची भूमिका नेहमीच असते. त्यामुळे बघा आता महिलांच्यासाठीचा जुलै महिन्यातील जो महत्वपूर्ण सण आहे तो आहे नागपंचमी सण. 29 तारखेला आहे, वार आहे मंगळवार. तर बघा या ठिकाणी पहिली शक्यता आहे की 29 तारखेच्या आधी म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटच्या या टप्प्यामध्ये पैसे तुम्हाला जमा होण्याचे चान्सेस खूप आहेत. म्हणजे थोडी शक्यता कमी आहे, कारण की ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु नागपंचमीचा जो सण आहे तो पण महत्वपूर्ण आहे. नागपंचमी सणाच्या सुद्धा शुभ मुहूर्तावरती तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता पुढची जी शक्यता आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. नक्की तुम्हाला पैसे कधी येणार ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, आता त्यानंतर बघा जर समजा जुलै महिना संपला, जुलै महिन्याची 31 तारीख ओलांडली तरी सुद्धा तुम्हाला पैसे नाही आले, तर मग ऑगस्ट महिन्यामध्येच तुम्हाला पैसे येणार. मग ऑगस्ट महिन्यामध्ये कधी येणार? आता शुभ मुहूर्त कधी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा 9 तारखेला आहे रक्षाबंधन सण, वार आहे शनिवार.
सर्वात लोकप्रिय लाडक्या बहिणींसाठीचा, लाडक्या भावांसाठीचा महाराष्ट्र राज्यातील इम्पॉर्टंट असा सण व सर्वात शुभ मुहूर्त असणार आहे. कारण की महायुती सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, अजितदादा साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सर्व भावांकडून लाडक्या बहिणीला रक्षाबंधन सणाची ओवाळणी आता मिळणार आहे. त्यामुळे जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला या ठिकाणी बघा 9 तारखेच्या आधी म्हणजेच रक्षाबंधन सणाच्या 4-5 दिवस आधीच तुम्हाला दोन्ही हप्ते जमा केले जातील. 13वा हप्ता जुलै महिन्याचा आणि 14वा हप्ता म्हणजे दुसऱ्या वर्षातील दोन्ही हप्ते तुम्हाला एकसाथ जमा केले जातील. याची सुद्धा शक्यता खूप जास्त आहे. 100% तुम्हाला पैसे यावेळेस दिले जाणार आहेत. कारण की रक्षाबंधन सणाला भावांकडून ओवाळणी लाडक्या बहिणीला मिळणार आहे. लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी खुशखबर असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, इन शॉर्ट नागपंचमी सणाची तारीख आहे 29 जुलै. या तारखेला सुद्धा महत्वपूर्ण सण आहे, शुभ मुहूर्त आहे, परंतु पैसे येण्याची शक्यता थोडी कमी आहे. या दिवशी जास्त शक्यता आहे रक्षाबंधन सण. कारण की रक्षाबंधन सण हा जो सण आहे हा विशेषतः लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या भावांसाठीचा सण आहे. त्यामुळे महायुती सरकार ओवाळणी, बहिणीची ओवाळणी, लाडक्या ताईची ओवाळणी ही रक्षाबंधन सणाच्या 4-5 दिवसच जमा करेल, जेणेकरून सर्व बहिणींचा सण, रक्षाबंधनचा सण आनंदामध्ये साजरा होईल. ही शासनाची मेन व मुख्य भूमिका असणार आहे. त्यामुळे तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे. नागपंचमीच्या सणाला सुद्धा पैसे जमा होऊ शकतात, याची सुद्धा शक्यता आपण नाकारू शकत नाही. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. आता बघा लाडक्या बहिणीला 1500 रुपये क्रेडिट झाले आहेत. हे क्रेडिट झाले जून महिन्याचे. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल, असा मेसेज आला असेल 1500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट, बँक अकाउंट. आता तुम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये मिळाले. आता लगेच जुलै महिन्याचे 1500 मिळणार आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणीला आता मिळणार आहेत. आणखी रक्षाबंधन स्पेशल अपडेट असणार आहे. पैसे वाटप रक्षाबंधन स्पेशल होणार आहे. ठीक आहे. सर्व बहिणींचा रक्षाबंधन सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला जून महिन्याचा मेसेज पडला, असा प्रकारे मेसेज पडला. आता तुम्हाला जुलै महिन्याचा मेसेज पडणार आणि ऑगस्ट महिन्याचा मेसेज पडणार आहे. पैसे एकसाथ तुम्हाला 2-2 हप्ते, डबल हप्ते आता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत. या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, रक्षाबंधन बघा रक्षाबंधन सणाची भेट आता मिळणार आहे. रक्षाबंधनचं गिफ्ट आता लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. मग पहिला जिल्हा असणार आहे यवतमाळ जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सण गोड होणार आहे. सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाची आता ओवाळणी मिळणार आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. सर्व बहिणींच्या, सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा केलं जाणार आहे. आता एक्झॅक्टली कधीपर्यंत तुम्हाला हे पैसे येतील, कधीपर्यंत हे पैसे जमा होतील, सर्व आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे आणि हे ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींना आता 13वा हप्ता कधी येणार या संदर्भात डायरेक्टली डिटेलमध्ये ओरिजिनल अपडेट आपल्याकडे आलेले आहे. तीच अपडेट आता तुमच्यासोबत शेअर करतोय. तर बघा लाडकी बहीण योजनेस 1 वर्ष पूर्ण झालं आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे 12 महिन्याचे लाभ नियमितपणे देण्यात आले आहेत. 12 हप्ते तुम्हाला मिळाले आहेत. 12 महिन्याचे पैसे तुम्हाला व्यवस्थितपणे जमा झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींना बघा लाडक्या बहिणींना जुलै हप्ता या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बघा एक तर चान्सेस आहेत की या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात 2-4 दिवसात पैसे जमा होतील, म्हणजे नागपंचमी सणाच्या शुभ मुहूर्तावरती एकतर किंवा रक्षाबंधन सणाच्या 4 दिवस आधी म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होतील. आणि जवळपास 10 लाख महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे. आणि आता जो लाभ मिळणार आहे तो मिळणार आहे 2,47,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. ही युट्यूबवरती अपडेट आपण सर्वात आधी मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर व सर्वात मोठी आनंदाची अपडेट, आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता
13व्या हप्त्याची आणि 14व्या हप्त्याची नवीन तारीख जाहीर झालेली आहे. रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट आता तयार आहे. थेट आता डायरेक्ट 3,000 रुपये जमा होणार आहेत, कारण की दोन डबल हप्ते आता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आता पैसे जमा होणारच. आता उशीर नाही, आता दर महिन्याला लाडक्या बहिणीला पैसे वाटप होणारच. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. लाडक्या बहिणींसाठी स्पेशल अपडेट, महायुती सरकार तुम्हाला दर महिन्याला पैसे देणारच. फक्त तुम्ही योजनेमध्ये पात्र असणे इम्पॉर्टंट आहे. तुमचा फॉर्म मंजूर असणे इम्पॉर्टंट आहे. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणे इम्पॉर्टंट आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. तर बघा, लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. स्पेशल असं गिफ्ट असणार आहे. 13वा आणि 14वा हप्ता वाटप होणार आहे. डबल गिफ्ट लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे. तर बघा, 13वा हप्ता आता कधीपर्यंत वाटप होईल? तर बघा, 13वा आणि 14व्या हप्त्याचं गिफ्ट रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट असणार आहे. याच्या 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत पैसे जमा होण्याच्या. आता 13वा हप्ता वाटप आणि 14वा हप्ता वाटपच्या 2 शक्यता कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. तर बघा, पहिली जी शक्यता आहे, या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच नागपंचमी सणाच्या शुभ मुहूर्तावरती पैसे जमा होतील, किंवा याचे चान्सेस थोडे कमी आहेत, परंतु हाय चान्सेस आहेत की रक्षाबंधन सणाच्या 4 दिवस अगोदर म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत, म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही हप्ते तुम्हाला मिळून जातील. रक्षाबंधन सण सर्व महिलांचा, सर्व लाडक्या बहिणींचा अगदी आनंदामध्ये साजरा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणीला आता पैसे जमा होणार आहेत.